113 मतांनी नाना पटोले पिछाडीवर आहेत. सरिता मॅम, ओव्हर टू यू. नक्कीच ही मोठी गोष्ट आहेच. आपण मला वाटतं पहिले हाच मुद्दा घेऊया भाई. नक्की मला असं वाटतं की आता असं झालंय की बाळासाहेब थोरातांसारखा माणूस जो 8 वेळा जिंकलेले, त्यांना जेव्हा पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु मला असं वाटतं की नाना पटोलेंच्या मतदारसंघामध्ये अजून काही फेऱ्या बाकी आहेत आणि त्यांची जर सकाळपासूनची तुम्ही जर बघितली असेल तर हे असंच चाललेलं आहे, मागे पुढे. त्यामुळे मला अशी एक अपेक्षा आहे की ते फार मताधिक्याने ते जो निवडून येणार नाहीत, परंतु ते निवडून येतील असं एकंदरीत सकाळपासूनच्या 8-10 फेऱ्या जे काय आपण पाहिलंय, अर्धा झालंय जवळजवळ, तर ते जिंकून येतील असं मला वाटतं. इथे समर खडस यांनी जो आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जे खरं आहे म्हणजे तुम्ही सगळी मंडळी आपल्या आपल्या पद्धतीने आयुष्य तुम्ही वेचलेलं आहे सगळ्या ह्या राजकीय पटलावर, त्यामुळे तुमचं एखादं मत किंवा तुम्ही दिलेलं जे ओपिनियन आहे ते फार महत्वाचं राहतं. निदान मी तशा पद्धतीने ते घेत असतो. आणि हे खरंच आहे, मी जे सुरुवातीपासून म्हणतोय, आम्ही टीम म्हणून लढलोच नाही, आम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून लढत गेलो आणि इंडिव्हिज्युअल मध्ये आमच्यातच स्पर्धा झाली. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तर स्पर्धा 3 पक्षामध्ये होतीच, परंतु त्यामध्ये काँग्रेसमध्येही स्पर्धा. मग बाळासाहेब होतात की मी होतो की आणखीन कोण होतो, आणि याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे जिल्हे सुद्धा, आज जी काही परिस्थिती जी दिसते, तुम्ही जेव्हा नेतृत्व म्हणता, जेव्हा नेता म्हणतो, त्यावेळेला त्या नेत्याने सगळ्यांना त्या विभागामधल्या लोकांना हे दिलं पाहिजे, बळ दिलं पाहिजे आणि त्यांच्या नावावर ते आलं पाहिजे निवडून. इथे चित्र उलट दिसतंय, हे खरं आहे. दुर्दैवाने आमच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा पूर्णतः महाराष्ट्राच्या या ठराविक नेत्यांवर जो काय विश्वास टाकला, त्याचंच हे परिणाम दिसतात आहेत असं मला मनापासून वाटतंय. त्यातलं मुंबईचं मला प्रचंड दुःख आहे, कारण मुंबई हा एक देशाच्या दृष्टीने, काँग्रेसच्या दृष्टीने आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय मोठा विषय जो आम्हाला अजिबात हाताळता आला नाही. किंबहुना मला असं वाटतंय किंवा मला असं हे येते, फिलिंग येते, कारण मी त्या चर्चेचा भाग होतो म्हणून 3 बैठकांमध्ये मी चर्चेचा भाग राहिलो. नंतर कशा बैठका झाल्या हे मला माहित नाही, आजची वेळ नाही त्याच्यावर सांगाय. वेळ आली तर त्याच्यावर मी कधीतरी भाष्य करेन. पण एवढं मात्र नक्की की मुंबईच्या जागा का आम्ही कॉम्प्रोमाइज केल्या का, असा आता एक मनामध्ये शंका माझ्यासारख्या माणसाच्या, ज्याने 46 वर्ष काँग्रेस पक्षासाठी, आम्ही 46 वर्ष दिली आयुष्यभर आणि कधीही मागे पुढे पाहिलं नाही. आम्हाला सुद्धा खूप आली, खूप आम्हाला प्रलोभन आली, परंतु आम्ही त्या विचाराशी कायम राहिलो आणि कायम राहणार. परंतु हे जे काही डोळ्यासमोर घडताना दिसतंय ते अतिशय दयनीय, अतिशय वाईट आणि मनाला प्रचंड दुःख देणारा. मुंबईचा कार्यकर्ता लढलाच नाही, त्याला लढायला लावलंच नाही. काही ठराविक लोकांनी आपले आपले मतदारसंघ फक्त घेऊन तिथल्या तेवढ्यावरच काहीतरी त्यांनी सारवासारव केली की काय, असं एक चित्र मुंबईमध्ये आहे. हे मी एकटा म्हणत नाही, अशा हजारो कार्यकर्ते. आपली सल लक्षात आली. खरं तर एकंदरीत या निकालानंतर बरेच प्रश्न आपल्या मनात आहेत. त्यातील एक म्हणजे की पक्षांचं भविष्य काय, हा एक प्रश्न. व्यक्तिगतरित्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचं भविष्य काय, आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या निकालातून महाराष्ट्राला काय मिळालं. मी राजीव आपल्याकडे मला ना सरिता, त्याच्या आधी भाई, तुम्ही आता बोलताना जी सल तुमची बोलून दाखवलीत काँग्रेसच्या बद्दलची, काँग्रेस नेतृत्वाबद्दलची, तुमचा आक्षेप जो आहे तो मुख्यत्वे मुंबईतल्या काँग्रेस नेतृत्वाबद्दल, मुंबईमध्ये तिकिटांचं वाटप चुकीच्या पद्धतीनं झालं असं आहे का राज्यभरामध्ये असं झालं असं आहे? कारण मुंबईमध्ये असे आक्षेप खूप जण घेत आहेत, म्हणजे तुम्हालाही जिथं तिकीट मिळायला हवं होतं तिथं न मिळण्यापासून. पण हा आक्षेप मुख्यत्वे मुंबई आहे का महाराष्ट्रभराचा आहे? महाराष्ट्र, राजीवजी, महाराष्ट्रभर मी याचा उल्लेख केला. जे प्रमुख नेते ज्यांच्यावर ही संपूर्ण हा विश्वास केंद्रीय नेतृत्वाने टाकला, केंद्रीय नेतृत्वाने ह्याच्यामध्ये अजिबात इंटरफेअर केलेला नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे अगदी नागपूरचं बोलायचं झालं, विदर्भाचं बोलायचं झालं, मराठवाड्याचं बोलायचं झालं, तर तिथलं जे आमचं नेतृत्व आहे त्यांना ते पूर्णतः मुभा दिली होती. उत्तर महाराष्ट्राचं झालं, पूर्ण मुभा दिलेली होती. पश्चिम महाराष्ट्राचं झालं, मुंबईचं झालं, या सगळ्यांना ह्या नेत्यांना पूर्ण मुभा दिली होती की तुम्ही
आपल्या 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 पद्धतीने जिंकून आलं पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा. दुर्दैवाने तसं न होता ह्या प्रत्येकाने आपला आपला मतदारसंघ आणि आपले एका दुसरे कोण असतील चेले चपाटे, शब्द वाईट आहे पण मला तो मुद्दाम घ्यायचा आहे. चेले चपाटे यांच्या पुरतं फक्त मर्यादित त्यांनी विचार केला, पक्षाचा अजिबात विचार केलेला नाही आणि म्हणून पक्षाला हे भोगायला लागतंय. ज्यांनी आयुष्य काढले या सगळ्या विचाराबरोबर आणि या पक्षाबरोबर, म्हणून ते मनाला जास्त वाटते. भाई जगताप लढणं न लढणं हा विषय फारसा महत्वाचा राहत नाही, कारण मी MLC आहेच, अजून 4 वर्ष माझी MLC आहेच. परंतु ही गोष्ट खरी आहे राजूजी, आपण म्हणताय ते मनापासून मला वाटत होतं की मला लढायचं आहे, पण मला मिळालं नाही म्हणून हे असलं काहीतरी माझं वक्तव्य अजिबात नाही, हे मला माझ्या सगळ्या मुंबईच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगावंसं वाटेल. ओव्हरऑल जे काय आम्ही पाहतोय, ज्यांनी पक्षाच्या धुरा सांभाळल्या किंवा आम्हीच नेते आहोत दुसरं कोणी नाही अशा पद्धतीने ज्यांनी तिकीट वाटप केला प्रत्येक विभागाचा, जसं म्हटलं विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, त्यांचं हे अपयश नाही असं जर कोण म्हणत असेल तर मी त्या मताशी अजिबात सहमत असे नाही. किती नेते हे आहेत? त्यांचं ते बरेच आहेत. काँग्रेसमध्ये नेत्यांची मांदियाळी बरीच असते. दुर्दैवाने काल परवा आलेले ज्यांना कसला संघटनेचा सुद्धा फारसा अनुभव नाही असे सगळे जेव्हा सांगतात आणि आम्ही प्रेक्षकामध्ये बसून आम्ही ऐकत असतो की नाही ये करना पडेगा वो करना पडेगा. आता आम्ही हे करत 46 वर्ष हेच करत आलो. आपला अंगुली निर्देश नाना नाही, पटोलेंकडे. मला कुणाकडेही उंगली निर्देश नाही करायचा, आजचा दिवस तो नाही. आपण एक स्पेशल अशी चर्चा ठेवा. आता जसं बोलतो ह्याच्यापेक्षा अगदी खुलासेवार आणि ओपनली मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर करेन किंवा बोलेन, कुणाची पर्वा न करता. जर वस्तुस्थिती आणि सत्य बोलण्यासाठी जर मला हा विचार करावा लागला की त्याला काय वाटेल आणि ह्याला काय वाटेल, तर मी भाई जगताप नाही. आणि याच्याने माझं राजकीय बरेच वेळा नुकसान झालंय, पण त्याची मला जराही पर्वा नाही. सत्य बोलणं आवश्यक आहे आणि मी बोलतोय. भाई, तुमचा आक्षेप तिकीट वाटण्याच्या बद्दलचा आहे का जागा वाटपाच्या बद्दल सुद्धा आहे? नाही, जागा वाटप आणि तिकीट वाटप दोन्ही गोष्टी अशी मॅटर करतं. राजूजी मला एक सांगा, आपण सुद्धा इतके वर्ष सातत्याने मुंबईमध्ये 11 जागा काँग्रेस लढते, जो प्रमुख पक्ष आहे. तुम्ही लोकसभा सुद्धा बघितलं, काँग्रेस हा मुख्य पक्ष राहिला. मुंबईमध्ये 11 जागा, आणि त्या 11 जागा म्हणजे कशा 9च होत्या. शेवटी तो आकडा वाढवला. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीला. भाई, पण ह्याच्यामध्ये एक असं आहे की लोकसभेच्या काळामध्ये इंडिया आघाडी एकत्र ठेवण्यासाठी म्हणून राहुल गांधींनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती. म्हणजे आज तुम्ही राज्यातल्या ज्या नेत्यांबद्दल बोलत आहात ते राहुल गांधी किंवा खरगे यांनी केंद्रात त्यावेळेला जी भूमिका घेतली होती, उत्तर प्रदेशला घेऊन असो इतर ठिकाणी असो, भाजप हा आपला मुख्य विरोधी आणि त्यामुळे त्याला हरवण्यासाठी इतर जी काही तडजोड करावी लागेल ती करायला ते तयार होते आणि त्यात अनेक ठिकाणी त्यांनी कमी जागा तेव्हाही घेतल्या होत्या. तेच आता राज्यात झालं. याचं उत्तर आपण जाणून घेऊया, पण एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की शरद पवार, काँग्रेस आणि ठाकरेंकडे आवश्यक आमदार संख्या नाही, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद नसणार का हा सवाल उपस्थित होतोय. विरोधी पक्षनेतेपदासाठी 1 दशांश आमदारांची आवश्यकता असते. 288